चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण MTSच्या पुस्तकातील पुढील व्हिडिओकडे जात आहोत. MTS इयत्ता तिसरीचं वर्ड्स एंडिंग विथ ED, ING, LY फुल. आता ED जर लागलेलं असेल तर त्याचं असणार आहे भूतकाळी क्रियापद. लर्न, लर्न्ड, बेक, बेक्ड, कुक, कुक्ड, वेस्ट, वेस्टेड, हँड, हँडेड, टॉक, टॉक्ड, विसल, विसल्ड, टॅलेंट, टॅलेंटेड, थँक, थँक्ड. आता ING लागला मूळ क्रियापदाला की तो आपला चालू क्रियापद जे दाखवतो ना आपण, चालू क्रिया आहे, प्रोग्रेसिव्ह टेन्स, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स दाखवण्यासाठी ING क्रियापद लावलं जाते. किंवा भूतकाळी क्रियापद भविष्यकाळी दाखवायचं असेल त्यावेळेला सुद्धा ING वापरला जातो. प्ले, प्लेइंग, बेक, बेकिंग, कुक, कुकिंग, कॅच, कॅचिंग, टॉक, टॉकिंग, लर्न, लर्निंग, विसल, विसलिंग, थँक, थँकिंग, स्टिच, स्टिचिंग. आता इथे LY लागलेला आहे. LY लागला मोस्टली नामाच्या पुढे की त्याला आपण काय म्हणत असतो, ॲडव्हर्ब म्हणत असतो. क्रियाविशेषण बघा, लव, लवली, वीक, वीकली, हॅपी, हॅपीली, स्ट्रॉंग, स्ट्रॉंगली, नाईस, नाईसली, इझी, इझिली, प्राऊड, प्राऊडली, हार्ड, हार्डली, क्वाईट, क्वाईटली. आणि फुल, आता या ठिकाणी FUL फुल हे जर सफिक्स आपण लावलं तर हे काय असणार आहे, त्याच्याने नाऊन बनणार आहे. हँडफुल, नाऊन नाही, हे नाऊनच्या पुढे जर लागलं फुल तर त्याचं ॲडजेक्टिव्ह बनणार आहे. हँडफुल, केअर, केअरफुल, चीअर, चीअरफुल, ब्युटी, ब्युटिफुल, जॉय, जॉयफुल, फेथ, फेथफुल, थॉट, थॉटफुल, शेम, शेमफुल, मिनिंग, मिनिंगफुल. ओके.